नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। संध्याकाळची वेळ झाली, सगळे बसलेत। तर मित्रांनो, मला इंस्टाग्रामला एक प्रश्न होता की शेळ्यांसाठी जंतनाशक याविषयी माहिती सांगा। जंतनाशक म्हणजे डिवॉर्मिंग शेळ्यांना आपण करून घेतो। तर शेळ्यांना जर जंत झाले, शेळ्यांना म्हणा किंवा करडांना पण जंत झाले ना, तर त्यांची वाढ थांबते, त्यांचं वजन वाढत नाही, भूक लागत नाही, त्यांचं अंग असं अशक्तपणा दिसतो त्यांच्या शरीरामध्ये, कधी कधी जुलाब होतात। म्हणजे प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगवेगळे असतात। असं नाही की एकच सिम्पटम्सनी तुम्ही ओळखू शकता की नाही हे जंतामुळेच होते, असं नाही। तर ह्या सगळ्या कारणामुळे तुम्हाला त्यांना जंतनाशक करणं हे गरजेचंच आहे। तर जे आपली जन्मलेली करडं असतात त्यांना 1 ते 1.5 महिना झाल्याच्या नंतर जंतनाशक करतात। 1 ते 1.5 महिन्यानंतर जन्मलेल्या, त्यानंतर 3 महिन्यांनी एकदा नियमितपणे त्यांना जंतनाशक द्यायचं असतं। म्हणजे प्रत्येक ह्यांना, शेळ्यांना किंवा ह्यांना 3 ते 4 महिन्यातनं एकदा त्यांना द्यायला पाहिजे। त्याचबरोबर जंतनाशक हे गोळ्यांमध्ये येतं किंवा लिक्विडमध्ये पण येतं बॉटल। तर तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिलं पाहिजे। त्यांच्या म्हणजे जंतनाशक कसं त्यांच्या वजनानुसार पण असतं। आता मोठी शेळी असेल तर तिला जास्त असतं, करड्यांना कमी असतं। तर हे डॉक्टरांना विचारून तुम्ही व्यवस्थित, डॉक्टर किंवा समजा आता आम्ही मेडिकलवाले आहेत ना, त्या मॅडम चांगल्या आहेत, त्यांचं पण शिक्षण चांगलं आहे ना, तर त्या म्हणजे त्यांच्याकडे जरी गेलं ना तरी त्या व्यवस्थित सांगतात का हे वालं टॉनिक न्या, हे इतक्या प्रमाणात द्या, मोठ्या शेळीला इतकं द्या, बारक्या शेळीला इतकं द्या, ते असं व्यवस्थित सांगतात। तर गोळ्या पण असतात, लिक्विड औषध पण असतं। तर आणि एकच प्रकारचं औषध सारखं नाही देत राहायचं, थोडं बदल करायचा त्याच्यात। तर जंतनाशक दिल्याच्या नंतर त्यांचं म्हणजे भूक वाढते, त्यांची वाढ सुधारते, हे असं फरक जाणवतो आपल्याला। म्हणजे जे त्यांचं होत होतं, जसं भूक लागत नव्हती, त्यांची वाढ होत नव्हती, अन्नपचन व्यवस्थित होत नाही, जुलाब होतात, ते सगळं त्यांचं व्यवस्थित लाईनवर येतं। आता हे झालं औषधी, हे झालं। तर तुम्ही जंतनाशक हे नॅचरली पण त्यांना थोडा कडुलिंबाचा पाला त्यांना आठवड्यातनं एकदा चारायचा। आता जे चरायला नेणारे असतात त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्या शेळ्या जे पाहिजे ते त्यांना चरतात, कुठं जे भेटेल ते तसं चरतात, त्याच्यामुळे त्यांचं काय एवढं हे नसतं। पण आता आमच्या कशा बंदिस्त शेळ्या आहेत, तर आता ह्यांना आम्ही जे खायला देणार, मम्मीने आणलं पालकाचं हे खायला, तर यांना आम्ही जे खायला देणार ते आम्ही दिलेलंच खाणार ना। मग अशा शेळ्यांसाठी आपण आठवड्यातनं एकदा तरी कडुलिंबाचा पाला ह्यांच्या याच्यात आणला पाहिजे। कडुलिंबासोबत अजून कसला पाला असतो का गं? कडुलिंबासोबत जंतनाशकासारखं काम करणारा कडुलिंबच असतो। तर मित्रांनो, असं थोडं नॅचरली पण हे करत जा, आठवड्यातनं एकदा कडुलिंबाचा पाला आणून त्यांना चारायचा। आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच शेळ्यांना कोणते पण औषध देत जा, असं डायरेक्ट देत जाऊ नका। ॲटलिस्ट मेडिकलवाल्यांकडनं तरी कन्फर्मेशन घेत जा आणि त्याच्यानंतरच देत जा, कारण त्यांचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट डॉक्टरांशी असतो। त्याच्यामुळं असं तुम्ही डायरेक्ट स्वतःच्या मनाने त्यांना औषधं देत जाऊ नका। तर मला एवढीच माहिती होती, मी तेवढी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।